विद्यार्थी मित्रो, इयत्ता 9वी आणि 10वी या दोन्ही वर्गाच्या मराठी विषयाच्या कृतीपत्रिकेमध्ये जो चौथा विभाग आहे त्या चौथ्या विभागातील भाषा अभ्यास यामध्ये एक महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे विरामचिन्हे। तर या विरामचिन्हाच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। विरामचिन्हांची खरी आपल्याला आवश्यकता आहे का असा जर प्रश्न विचारला तर निश्चितपणाने त्याचं उत्तर होय असं देता येतं। कारण वाक्यामध्ये विरामचिन्ह ज्या वेळेला आपण देत असतो तेव्हा त्यामधून व्यक्त होणारा भाव आपल्याला समजत असतो। एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असते तेव्हा त्या बोलण्यातला चढ उतार, त्या शब्दावरचा जोर किंवा तो ज्या ठिकाणी थांबतो त्यावरून आपल्याला त्या व्यक्तीचे भाव समजत असतात। ती व्यक्ती नेमकी प्रश्न विचारत आहे की कौतुक करत आहे की एखादा उद्गार काढत आहे हे त्या बोलण्यावरून आपल्याला समजत असतं। पण हेच आपण जेव्हा लिहित असतो आणि ते लिहिण्यामधून आपल्याला जर भाव समजायचा असेल तर आपल्याला विरामचिन्हांची गरज आहे। विरामचिन्हामधलाच शब्द आहे विराम। विराम म्हणजेच थांबणे, जे नेमकं आपण थांबत असतो। बोलताना जसं थांबत असतो तसं लिहिताना पण या ठिकाणी आपल्याला थांबायचं असं बोध होत असतो आणि त्यामधून आपल्याला जे भाव व्यक्त करायचे आहेत ते भाव आपल्याला ते वाचल्यानंतर समजत असतं आणि म्हणून अशा विरामचिन्हांची आपल्याला गरज आहे। भाषा अभ्यास, भाषिक कृती आपण जेव्हा सोडवत असतो तेव्हा चौथ्या विभागामधला हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपल्याला इयत्ता 5वी पासूनच विरामचिन्हांची ओळख झालेली आहे। पण 9वी 10वी मध्ये सुद्धा या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला विरामचिन्ह ही ओळखता आली पाहिजेत, एखाद्या वाक्यामध्ये विरामचिन्ह घालता आली पाहिजेत किंवा दिलेली विरामचिन्ह आपल्याला ओळखता आली पाहिजेत। या अनुषंगाने प्रश्न विचारले जात असतात। त्या दृष्टीनं आज आपण विरामचिन्हांची आणि त्या विरामचिन्हांचा नेमका उपयोग कसा होत असतो या संदर्भामध्ये अधिक चर्चा करणार आहोत। आता जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा मध्ये थांबतो याला आपण विराम म्हणतो आणि ते थांबत असताना तो नेमका विराम कोणत्या पद्धतीने घेतलेला आहे या अनुषंगानं आपण विरामचिन्ह त्या ठिकाणी देत असतो। विरामचिन्ह ही वेगवेगळ्या खुणेच्या स्वरूपात दिलेली असतात। त्याच्या खुणा ज्या वेगवेगळ्या आहेत त्या खुणा म्हणजेच विरामचिन्ह आहेत। आता हे नेमकं कोणत्या कोणत्या पद्धतीच्या या खुणा आहेत आणि त्या खुणाला नेमकं आपण कोणतं विरामचिन्ह समजायचं या संदर्भात चर्चा 8वी पर्यंत झालेली आहे, याही वर्षी आपण पाहिलेली आहे। पण आता आज आपण त्याची अधिक उजळणी ही करणार आहोत। मराठीमध्ये सर्वसाधारणपणे आपण आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने विचार केला तर 9 विरामचिन्ह ही आहेत। त्यांचा संदर्भ आपण वेगवेगळ्या घटकामध्ये पाहिलेला आहे। आता आपण विरामचिन्हांचा अभ्यास करत असताना थोडा याचा जर अभ्यास केला, थोडं याच्या पाठीमागे जाऊन जर त्याचा विचार केला तर वाचत असताना नेमकं आपण कुठं थांबायचं, कोणत्या शब्दावरती जोर द्यायचा यासाठी आपल्याला या विरामचिन्हांची गरज भासणार आहे। सर्वसाधारणपणे मराठी भाषेचा जर विचार केला तर पूर्वी मोडी भाषेमध्ये हे लिखाण व्हायचं आणि जेव्हा ही मोडी लिपी असायची त्या मोडी लिपीमध्ये कोणत्या प्रकारची विरामचिन्ह ही नव्हती। संस्कृतमध्ये सुद्धा एक दंड सोडला तरी विरामचिन्ह ही फारशी नाही आहेत। आता जेव्हा मराठी आणि इंग्रजी शब्दकोशकार मेजर थॉमस कॅन्डी यांनी मराठीमध्ये जेव्हा देवनागरी लिहायला सुरुवात केली त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी या विरामचिन्हांचा वापर केलेला आहे आणि म्हणून तेव्हापासून ही विरामचिन्ह आपण वापरत असतो। या विरामचिन्हांचा जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा या विरामचिन्हामध्ये ही विरामचिन्ह म्हणजे नेमकं काय याची आपण व्याख्या पहिल्यांदा पाहूया। विराम म्हणजेच थांबणे, ज्यालाच आपण नकळत विश्रांती घेणे असंही म्हणू शकतो। म्हणजे विराम याचा अर्थ विश्रांती किंवा थांबणे असा होऊ शकतो। आपण बोलत असताना मध्येच थांबतो तसं लिहित असताना कुठं थांबायचं आहे हे विरामचिन्हावरून आपल्याला लक्षात येतं। वाचत असताना सुद्धा वाक्य कोठे संपते, प्रश्न विचारलेला आहे की एखादं वाक्य उद्गारलेलं आहे हेही आम्हाला त्या विरामचिन्हावरून समजत असतं आणि म्हणून या विरामचिन्हांची आपल्याला ही प्रामुख्यानं गरज भासत असते। आता त्या वाक्यातले भाव समजण्यासाठी, वाक्य आपल्याला समजण्यासाठी हे विरामचिन्ह खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी पडत असतात। आता ही विरामचिन्ह कोणकोणती आहेत याची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। एकूण जे मराठीमधली आपली विरामचिन्ह आहेत ते आपल्याला अभ्यासण्यासाठी जी उपयोगाची आहेत ते एकूण 9 प्रकारची हे विरामचिन्ह आहेत। त्यामध्ये पहिला आहे पूर्णविराम, दुसरा आहे अर्धविराम, त्यानंतर तिसरा विरामचिन्हाचा प्रकार आहे स्वल्पविराम, चौथा अपूर्ण विराम, पाचवा जो प्रकार आहे
तो म्हणजे प्रश्नचिन्ह. त्यानंतर 6वा जो विरामचिन्हाचा प्रकार आहे तो उद्गार चिन्ह. 7वा जो प्रकार आहे अवतरण चिन्ह. आता या अवतरण चिन्हामध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात, एक एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. त्यामुळे हे अवतरण चिन्ह हा एक प्रकार आहे. त्यानंतर 8वा जो प्रकार आहे संयोग चिन्ह आणि 9वा जो प्रकार आहे तो म्हणजे अपसारण चिन्ह. अशा प्रकारे आपल्याला अभ्यासण्यासाठी या 9 विरामचिन्हांचा अभ्यास करायचा आहे. ही विरामचिन्ह वाक्यामध्ये आल्यानंतर त्यातून जो व्यक्तीला भाव व्यक्त करायचा आहे किंवा नेमकं त्या लिहिणाऱ्या व्यक्तीला काय समजावून सांगायचं आहे किंवा त्याच्या मनातले काय विचार आहेत हे सहजासहजी आपल्या लक्षात येण्यासाठी ही विरामचिन्ह अतिशय उपयुक्त आहेत. एक उतारा जर आपण वाचला, एका उतार्यामध्ये कोणतंही विरामचिन्ह नाही आणि तो उतारा तुम्हाला जर वाचायला सांगितला तर तो तुम्ही उतारा वाचू शकता, पण त्या उतार्यातून नेमकं काय व्यक्त झालेलं आहे, काय भाव आहेत किंवा नेमकं कोण बोलतं आहे, कुठं प्रश्न आहे, कुठं उद्गार आहेत हे आपल्याला समजून येत नाही. तोच उतारा योग्य ठिकाणी योग्य विरामचिन्हांचा वापर केला आणि ते जर आपण वाचलं तर तिथं मात्र आपल्याला निश्चितपणानं तो उतारा समजल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तो उतारा असेल, ते वाक्य असेल, हे योग्य पद्धतीनं समजण्यासाठी, ते भाव समजण्यासाठी आपल्याला विरामचिन्हांची ही अतिशय गरज लागते. विरामचिन्ह जर चुकीच्या पद्धतीने वापरलं तर भावसुद्धा चुकीच्या पद्धतीनं व्यक्त होतात आणि म्हणून योग्य विरामचिन्ह योग्य ठिकाणी असणं हे गरजेचं आहे. आणि विरामचिन्हाचा वापर जर योग्य पद्धतीने आपण केला तर नेमका अर्थ आपल्याला त्याचा समजत असतो. एक उदाहरण मला या ठिकाणी आठवतं. एक चोर होता, जो चोरी करायचा, पण शेवटी जो चोरी करणारा असतो, जो आरोपी असतो, जो दोषी असतो, जे चुकीची कृत्य करत असतात, तो कधी ना कधी सापडत असतात. आणि त्यामुळे हा चोर सुद्धा एक दिवशी सापडला आणि त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. न्यायाधीशांच्या समोर त्यांनी गयावया केली, माफी मागितली. त्यावेळी न्यायाधीशांनी त्याला माफी द्यायचं ठरवलं आणि त्याला एक वाक्य लिहायला सांगितलेलं होतं की इथून पुढे मी चोरी करणार नाही आणि केली तर मला फाशीची शिक्षा द्या. तो चोर चलाक होता. तो न्यायाधीशांना म्हणला, मी साहेब हे लिहून द्यायला तयार आहे, पण मला यावेळेला माफ करा. न्यायाधीशांनी त्याला परवानगी दिली, कागद देण्यात आला आणि त्या चोरानं ते वाक्य लिहून दिलं, इथून पुढे मी चोरी करणार नाही आणि चोरी केल्यास मला फाशीची शिक्षा द्या. हे वाक्य त्यानं लिहून दिलेलं होतं. काही दिवसानंतर पुन्हा हा चोर चोरी करू लागला. पोलिसांनी पुन्हा त्याला पकडलं. पुन्हा त्याच न्यायाधीशांच्या समोर त्यांना आणण्यात आलं. त्यावेळेला न्यायाधीशांनी त्याला म्हटलेलं होतं की तू मागच्या वेळेला लिहून दिलेलं होतास की इथून पुढे मी चोरी करणार नाही आणि केली तर मला फाशीची शिक्षा द्या. तो चोर म्हणला, साहेब मी असं काही लिहून दिलेलं नाही. न्यायाधीश म्हणले, तुझा कागद तर आमच्याजवळ आहे. तो चोर म्हणला, न्यायाधीश महाराज तो कागद बघा, मी असं लिहूनच दिलेलं नाही आहे. तर त्या चोरानं नेमकं काय केलेलं होतं हे न्यायाधीशांच्या लक्षात आलं, पण त्यावेळेला तो कागद व्यवस्थित न वाचल्यामुळं तो चोर त्यातून सही सलामत बाहेर पडला होता. काय केलं होतं त्या चोरानं की इथून पुढे मी चोरी करणार नाही, केली तर मला फाशीची शिक्षा द्या. फक्त त्यानं स्वल्पविराम जे आहे ते चुकीच्या पद्धतीनं वापरला. त्याला हवं तसं वापरल्यामुळे वाक्य पूर्ण बदललं. आपल्या दृष्टीनं ते वाक्य काय होतं, इथून पुढे मी चोरी करणार नाही, इथं स्वल्पविराम पाहिजे होतं, केली तर मला फाशीची शिक्षा द्या. पण त्या चोरानं काय केलं, स्वल्पविराम दुसऱ्या ठिकाणी दिलं. इथून पुढे मी चोरी करणार नाही, केली तर मला फाशीची शिक्षा द्या. आणि मग न्यायाधीश त्या ठिकाणी त्या चोराला काही करू शकत नव्हते. अशा पद्धतीनं विरामचिन्ह असतील ही किती महत्त्वाची असतात. संदर्भ कसा बदलतो, वाक्य कसं बदलतं, अर्थ कसे बदलतात हे आपल्याला विरामचिन्हाच्या या एक साध्या उदाहरण आपल्या लक्षात आलेलं असेल. आणि म्हणून ही विरामचिन्ह त्या व्यक्तीचे भाव समजण्यासाठी, त्याचा अर्थ समजण्यासाठी, संदर्भ लक्षात येण्याच्या दृष्टीनं, तो कोणता विचार व्यक्त झालेला हे पाहण्याच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वाचे कार्य करत असतात. आणि म्हणून या विरामचिन्हांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. आता हे जे एकूण आपण 9 प्रकार पाहिलेले आहेत, त्या 9 प्रकारांचा अभ्यास आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. याहीपूर्वी आपण अभ्यास केलेला आहे, पण अधिक दृढीकरण होण्याच्या दृष्टीनं आपल्याला ही चिन्ह पण लक्षात ठेवायची आहेत. कारण परीक्षेमध्ये केवळ वाक्य देतात असं नाही, तर तुम्हाला विरामचिन्ह वापरायची पण असतात. काही वेळेला विरामचिन्ह देतात
त्या विरामचिन्हाचा वापर करून एखादं वाक्यही तयार करायला सांगितलं जाईल. आणि म्हणून अशा वेळेला आपल्याला याचा जर व्यवस्थित अभ्यास झाला असेल तर आपल्याला निश्चितपणानं विरामचिन्हावरचा कोणताही भाग किंवा कोणताही प्रश्न सहजासहजी आपण सोडवू शकतो. आता आपण सविस्तरपणे याचा अभ्यास या तक्त्यावरून करणार आहोत. हा तक्ता तुमच्यासमोर दिसतो आहे. या तक्त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल विरामचिन्हाचा प्रकार, ते नेमकं चिन्ह कसं आहे हे तुम्हाला या दुसऱ्या कॉलममध्ये दिसणार आहे. ते चिन्ह केव्हा वापरतात याची माहिती आपल्याला या तिसऱ्या कॉलममध्ये दिसत आहे. आणि चौथा जो कॉलम आहे त्याचे एक उदाहरण, इथं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ही उदाहरणं आहेत. हा भाग अभ्यासल्यानंतर किंवा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण स्वतः विद्यार्थ्यांनी त्या विरामचिन्हावर आधारित 5 ते 6 वाक्य लिहून आपल्या वहीमध्ये ठेवायची आहेत, जेणेकरून तुम्हाला त्या विरामचिन्हावर आधारित काही वाक्य स्वतःला तयार करता आली पाहिजेत. आणि म्हणून आपण या व्हिडिओच्या नंतर अशी काही वाक्य विरामचिन्हासहित लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही विरामचिन्ह न वापरता काही गमतीदार वाक्य पण तयार होत असतात. तशी काही वाक्य तयार आपल्याला करता येत असतील तर तेही करण्याचा निश्चितपणानं आपण प्रयत्न करणार आहात. किंवा एखादा उतारा जर आपल्याला असा मिळाला की ज्याच्यामध्ये कोणतंही विरामचिन्ह वापरलेलं नाही तर ते वाचण्याचा आपण प्रयत्न करा. त्यातून काय विनोद निर्माण होतो हेही पहा. आणि तोच उतारा विरामचिन्ह वापरून ते वाचल्यानंतर आपल्या लक्षात काय येतं हेही बघा. म्हणजे दोन्हीमधला जो फरक आहे तो नेमका फरक तुम्हाला लक्षात येणार आहे. आणि मग त्यावेळेला विरामचिन्हाची आवश्यकता किती आहे हे आपल्या लक्षात येणार आहे. आता आपण या ठिकाणी हा जो तक्ता दिलेला आहे या तक्त्याची सविस्तरपणे इथं चर्चा करणार आहोत. पहिला विरामचिन्हाचा जो प्रकार आहे तो म्हणजे पूर्णविराम. याचं चिन्ह जे दिलेलं आहे ते आपल्या समोर दिसत आहे. एक टिंब दिलेला आहे. आता हे पूर्णविराम केव्हा वापरतात तर जेव्हा आपण वाक्य बोलत असतो ते वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविराम हे वापरले जाते. याचे एक उदाहरण आपल्यासमोर दिसत आहे. मी दररोज अभ्यास करतो. आता या ठिकाणी काय झालेलं आहे, मी दररोज अभ्यास करतो हे वाक्य पूर्ण झालेलं आहे करतो तो नंतर जे टिंब दिलेले आहे त्याला आपण पूर्णविराम म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अर्धविराम. अर्धविरामाचं चिन्ह या कॉलममध्ये आपल्याला दिसत आहे. त्यानंतर हे चिन्ह केव्हा वापरतात, जेव्हा 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडतात तेव्हा अर्धविराम हे चिन्ह वापरले जाते. याचे उदाहरण आपल्यासमोर दिसत आहे. गड आला पण सिंह गेला. गड आला यानंतर जे चिन्ह दिलेलं आहे ते आहे अर्धविराम. कारण पण हे काय आहे, उभयान्वयी अव्यय आहे. त्याच्यापूर्वी हे चिन्ह वापरलेलं आपल्यासमोर दिसत आहे. तिसरा जो विरामचिन्हाचा प्रकार आहे तो म्हणजे स्वल्पविराम. त्याचंही चिन्ह आपल्यासमोर दिसत आहे. त्याची खूण नेमकी कशी आहे ते पाहून घ्या. आता हे स्वल्पविराम केव्हा वापरायचं तर एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. किंवा हाक मारताना नावापुढे हे चिन्ह वापरले जाते. याची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहतो आहोत. गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी या भारतातील नद्या आहेत. आता आपल्या लक्षात आलं असेल की इथं क्रमाने हे शब्द आलेले आहेत, लागोपाठ हे शब्द आलेले आहेत आणि एकाच जातीची म्हणजे ही नद्यांची नावं आहेत. आणि त्यामुळे हे प्रत्येक शब्द आपणाला वेगळा दाखवण्याच्या उद्देशानं स्वल्पविराम दिला जातो. आणि आपण प्रत्येक शब्दानंतर विराम घेतो, अर्थात त्या ठिकाणी थोडा वेळ थांबत असतो. दुसरं उदाहरण आहे की आपण हाक मारताना उदाहरणार्थ श्यामल पुस्तक दे. श्यामल नंतर आपण थोडा विराम घेतो म्हणून त्या ठिकाणी हे स्वल्पविराम दिलेला आहे. चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे अपूर्णविराम. अपूर्णविरामाचा जो खुणेचा प्रकार आहे तो आपल्याला या कंसामध्ये दिसत आहे, 2 टिंबा. आता हे केव्हा तर वाक्याच्या शेवटी तपशील देताना अपूर्णविरामाचा वापर केला जातो. तर उदाहरणार्थ नामाचे प्रकार पुढील प्रमाणे. आता इथं पुढे आपल्याला तपशील द्यायचा आहे म्हणजे नामाचे प्रकार सांगायचे आहेत. तर तपशील देण्या अगोदर त्या ठिकाणी प्रमाणे नंतर जे टिंबा 2 दिलेले आहेत त्याला आपण अपूर्णविराम म्हणतो. म्हणजे त्यापुढे आपल्याला जो तपशील द्यायचा आहे तो तपशील आपण देऊ शकतो. नामाचे प्रकार पुढील प्रमाणे: 1 सामान्य नाम, 2 विशेष नाम आणि 3 भाववाचक नाम. म्हणजे हा तपशील देण्यापूर्वी त्या ठिकाणी जो वापरलेलं चिन्ह आहे ते म्हणजे अपूर्णविराम.
पाचवा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रश्नचिन्ह. हे बऱ्यापैकी आपण सर्व विद्यार्थी लक्षात घेता आणि ओळखताही. म्हणजे वाक्यामध्ये जेव्हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा त्या वाक्याच्या शेवटी जे चिन्ह वापरलेलं असतं ते चिन्ह आहे प्रश्नचिन्ह. तर उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे, तू कोठे गेला होतास. तर हा प्रश्न आपण जेव्हा विचारत आहोत तेव्हा त्याच्या शेवटी हे चिन्ह दिल्यामुळे आपण समोरच्याला प्रश्न विचारत आहोत याचा बोध होत असतो आणि म्हणून अशा प्रकारे या चिन्हांची गरज आपल्याला वाटते. सहावा जो प्रकार आहे तो म्हणजे उद्गार चिन्ह. या चिन्हाची जी खूण आहे ते आपल्याला या कंसामध्ये दिसत आहे की मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरले जाते. उदाहरण आपण या ठिकाणी पाहतो आहोत, बाप रे केवढा मोठा हा साप. आता या वेळेला आपल्याला मोठा साप हे उद्गार आहेत हे आपल्याला लक्षात येण्यासाठी ते जे चिन्ह वापरलेलं आहे ते आहे उद्गार चिन्ह. सातवा जो प्रकार आहे ते अवतरण चिन्ह. याचे आपण दोन प्रकार पाहिलेले आहेत, एक म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं आहे दुहेरी अवतरण चिन्ह. पहिला जो आहे ते एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरलं जातं, तर एखाद्या शब्दावरती जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. याचं उदाहरण आपल्यासमोर दिसत असेल पहा. गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. आता या वाक्यामध्ये चले जाओ या शब्दावरती आपल्याला जोर द्यायचा आहे आणि तो शब्द ठळकपणे लक्षात येण्याच्या उद्देशानं एकेरी अवतरण चिन्ह हे वापरलेलं आहे. अवतरण चिन्हाचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह. आता दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरायचं आहे, तर बोलणाऱ्याच्या तोंडचे वाक्य असेल तर त्या ठिकाणी हे दुहेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. उदाहरणार्थ पहा, शरद म्हणाला मी सहलीला येईन. आता शरदच्या तोंडचे हे वाक्य आहे की मी सहलीला येईन. आता एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे जे वाक्य असतं ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलं जातं. हे आपण या निमित्तानं लक्षात घेऊ शकता. आठवा जो प्रकार आहे तो म्हणजे संयोग चिन्ह. संयोग याचा अर्थच आपण जोडणे असा घेऊ शकतो आणि म्हणून दोन शब्द जेव्हा जोडले जात असतात तेव्हा हे संयोग चिन्ह वापरलं जातं. किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास हे संयोग चिन्ह वापरलं जातं. तर उदाहरणार्थ आपण वहीमध्ये ओळीमध्ये लिहित असताना काही वेळेला शब्दातील अक्षरं ही जास्त असतात आणि आपल्याला जागा कमी असते. अशा वेळेला त्या शब्दातील काही अक्षरं ही खाली आपण लिहित असतो. अशा वेळेला हे संयोग चिन्ह वापरले जातं. आता पहिला जो उदाहरण या ठिकाणी दिलेला आहे, दोन शब्द जोडताना. उदाहरणार्थ विद्यार्थी प्रतिनिधी. आता हे दोन्ही शब्द जोडत असताना त्यांनी संयोग चिन्ह वापरलेलं आहे. त्या पद्धतीनं आपण याचा वापर करू शकतो. दुसरा जे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे मला निबंध लिहा आणि खाली लिहिलं आहे याला खूप आवडतो. याचा अर्थ काय, जेव्हा या ठिकाणी लिहित असताना पुढं जागा नसेल आणि खाली लिहिलं असेल आणि त्यामध्ये संयोग चिन्ह दिलेलं असेल तर आपण ते दोन्हीही शब्द वेगवेगळी न वाचता एकत्रित वाचायचं आहे. म्हणजेच काय, मला निबंध लिहायला खूप आवडतो. अशा पद्धतीनं संयोग चिन्हाचा वापर केलेला आपल्याला दिसतं. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे अपसारण चिन्ह, ज्याला आपण डॅश असं म्हणतो इंग्रजीमध्ये. तर हे केव्हा वापरतात, तर बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास, म्हणजे आपण बोलत असताना थांबतो अशा वेळेला हे अपसारण चिन्ह वापरलं जातं. किंवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास, एखाद्या वेळेला आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं असतं त्यावेळेला हे अपसारण चिन्ह वापरलं जातं. उदाहरण पहा, मी गेलो पण. आता पुढं काहीही बोललेलं नाही आहे, तुटलेलं वाक्य आहे, त्यामुळे त्या ठिकाणी अपसारण चिन्ह वापरलेलं आहे. दुसरं उदाहरण बघा, ती मुलगी जिने लाल रिबीन बांधली आहे ती पहिली आली. म्हणजे या ठिकाणी स्पष्टीकरण देत असताना त्या मुलीच्या संदर्भात हे बोलत असताना हे अपसारण चिन्ह वापरलेलं आहे. तेव्हा विद्यार्थी मित्र, आपल्या लक्षात आलं असेल की ही विरामचिन्ह किती महत्त्वाची आहेत. आपल्या मनातील भावना नेमक्या पद्धतीने ओळखण्याच्या उद्देशानं किंवा समोरचा व्यक्ती काय बोलतो आहे हे आपल्याला लक्षात घेण्याच्या उद्देशानं ही विरामचिन्ह किती महत्त्वाची आहेत आणि किती उपयुक्त आहेत हे आपल्या लक्षात आलेलं असेल. विद्यार्थी मित्र हो, आत्ता आपण या विरामचिन्हांची ओळख आणि त्याची विविध उदाहरणे याचा अभ्यास केलेला आहे. आत्ता आपण या ठिकाणी याच विरामचिन्हांची ओळख एका कवितेच्या माध्यमातून करून घेणार आहोत. ही कविता वाचत असताना तुमच्या लक्षात येईल की ते विरामचिन्ह नेमकं कोणतं आहे
आणि त्याचा वापर कशा पद्धतीनं केला जातो किंवा कोणत्या पद्धतीनं कोणत्या ठिकाणी त्याचा वापर करावयाचा आहे. तेव्हा आपण ऐकूया ही कविता आणि समजावून घेऊया. वाक्य झाले पूर्ण हसून सांगे पूर्णविराम. वाक्य झाले पूर्ण हसून सांगे पूर्णविराम. दोन छोट्या वाक्यांना सहज जोडे अर्धविराम. दोन छोट्या वाक्यांना सहज जोडे अर्धविराम. एका जातीच्या शब्दांमध्ये बसे वाकडे स्वल्पविराम. एका जातीच्या शब्दांमध्ये बसे वाकडे स्वल्पविराम. वाक्याच्या शेवटी बोले तपशिलात अपूर्णविराम. वाक्याच्या शेवटी बोले तपशिलात अपूर्णविराम. प्रश्न पडतो तेव्हा, प्रश्न पडतो तेव्हा धावून येई प्रश्नचिन्ह. प्रश्न पडतो तेव्हा धावून येईन प्रश्नचिन्ह. भावनांच्या रसात बुडवून, भावनांच्या रसात बुडवून उभे राही उद्गारवाचक चिन्ह. भावनांच्या रसात बुडवून उभे राही उद्गारवाचक चिन्ह. शब्दावर जोर देई, शब्दावर जोर देई अवतरण चिन्ह एकेरी. शब्दावर जोर देई अवतरण चिन्ह एकेरी. कुणी बोले तिथेच दिसे, कुणी बोले तिथेच दिसे अवतरण चिन्ह दुहेरी. अवतरण चिन्ह दुहेरी. विद्यार्थी मित्र हो, एकनाथ आव्हाड यांनी ही कविता लिहिलेली आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी आपणाला ही कविता समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या कवितेच्या माध्यमातून विरामचिन्ह किती आहेत, त्या विरामचिन्हाचा उपयोग नेमका कोणत्या ठिकाणी करावयाचा आहे आणि त्याचबरोबर ती चिन्ह किंवा त्या खुणा कोणत्या आहेत हेही त्यांनी या कवितेमध्ये दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे अतिशय सुंदर पद्धतीने ही कविता आपल्याला विरामचिन्हांचा बोध करून देण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. तेव्हा आपण ही आपल्या वहीमध्ये ही कविता लिहून ठेवायची आहे. आपणाला लक्षात आलेलं असेल की विरामचिन्ह, त्या विरामचिन्हांचा वापर कोठे करतात, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण समजावून घेतो तेव्हा यानंतरच्या काळामध्ये आपणाला विरामचिन्हावर आधारित काही वाक्य तयार करावी लागतील आणि त्याचबरोबरीनं काही उतारे ज्यामध्ये विरामचिन्ह नाहीत असा उतारा शोधा किंवा विरामचिन्ह असलेला एखादा उतारा पहा आणि त्यातली सर्व विरामचिन्हे काढून टाका आणि त्यानंतर ते उतारा वाचण्याचा प्रयत्न करा. असा एखादा उपक्रम किंवा अशी एखादी कृती आपण आता करू शकतो आणि तशा पद्धतीची नोंद आपण आपल्या वहीमध्ये ठेवायची आहे किंवा तो उतारा विरामचिन्ह विरहित लिहून ठेवायचा आहे. आणि मग हा विरामचिन्ह विरहित जो उतारा आहे तो वाचल्यानंतर त्यातून नेमका काय बोध झाला किंवा नाही हेही तुम्हाला अनुभवता येईल. आणि विरामचिन्हासहित जेव्हा तो उतारा आपण वाचतो तेव्हा मात्र आपल्याला निश्चितपणानं तो उतारा समजण्यास कारणीभूत ठरणार आहे. तेव्हा विद्यार्थी मित्र, आपल्याला लक्षात आलं असेल की विरामचिन्ह किती उपयोगाचे आहेत किंवा त्याचं महत्त्व किती आहे हे आपल्याला या पाठामधून समजलेलं असेल. तेव्हा आपण चौथ्या विभागावरती आधारित भाषा अभ्यास यामध्ये विरामचिन्हावर आधारित कोणताही जरी प्रश्न आला तर तो आपण निश्चितपणानं सोडवू शकतो आणि यावरचे जे गुण आहेत ते गुणही आपण मिळवू शकतो. तेव्हा आपण आज या पाठामध्ये विरामचिन्हांची ओळख, विरामचिन्हे आणि त्यांचा नेमका वापर कोठे होतो याविषयीची अधिक माहिती घेतलेली आहे. यावर आधारित जी माहिती आपल्याला करण्यास सांगितलेली आहे ती आपण पूर्ण करण्याची आहे.